अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। नंदुरबार शहरातून अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका 22 वर्षीय नराधम युवकाला नंदुरबार शहर पोलिसांनी तातडीनं धडक कारवाई करत बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलाय। अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पालकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे। हा मुलांचा आकडा नेमका किती हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र समोर आलेले व्हिडिओ आणखी काही पुरावे पाहता हा आकडा 200च्या आसपास असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं हे मुलांवरील अत्याचाराचं प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पोलिसांनी दिलेल्या आणि प्राथमिक माहितीनुसार रायसिंगपुरा भागातील रहिवासी असलेला चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष हा या संपूर्ण काळ्या कृत्याचा मुख्य सूत्रधार आहे। चेतन कोळी हा गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील लहान मुलं, अल्पवयीन मुलं आणि काही समवयस्क तरुण मुलांवर पाळत ठेवून असायचा। तो या मुलांना हेरून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता। सुरुवातीला तो अतिशय गोड बोलून त्यांना खाऊचं, पैशाचं किंवा महागड्या वस्तूंचं आमिष दाखवून त्यांच्याशी मैत्री करत असे। मुलं अल्पवयीन आणि निष्पाप असल्यामुळे त्यांना या युवकाच्या कुटील हेतूची कोणतीही कल्पना आली नाही। हळूहळू या मुलांशी जवळीक आणि सलगी वाढवून त्याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली। आरोपी चेतन कोळी यानं केवळ पैशाचं आमिष दाखवून मुलांशी मैत्री केली नाही, तर त्यांच्या हतबलतेचा आणि गरिबीचा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं फायदा उठवला। मुलांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांच्यावर बळजबरीनं पाशवी लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीनं विकृतपणाची परिसीमा गाठत या अत्याचाराचं चित्रीकरण आपल्या स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये करून ठेवलं। या अत्यंत आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओ क्लिप्सचा वापर त्याने नंतर पीडित मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांना मानसिक गुलाम बनवण्यासाठी केला। एकदा लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी चेतन याने त्या व्हिडिओ क्लिप्स पीडित मुलांना दाखवल्या आणि त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। जर त्या अत्याचाराबाबत घरात आईवडिलांना, पोलिसांना किंवा समाजात कोणालाही काही सांगितलं तर हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून टाकण्याची थेट धमकी तो निष्पाप मुलांना देऊ लागला। समाज आणि कुटुंबात आपली नाचक्की होईल, अब्रू जाईल या भीतीनं पीडित मुलं प्रचंड दहशतीखाली वावरत होती। मुलांच्या यात भीतीचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन आरोपी चेतन प्रकाश कोळी याने त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले। या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे काही मुलांची मानसिक स्थिती खालावली होती, मात्र भीतीपोटी ते उघडपणे काहीही बोलू शकत नव्हते। हा अत्यंत गंभीर आणि भयानक प्रकार बराच काळ पडद्याआड राहिला होता। मात्र गेल्या काही दिवसात काही पीडित मुलांच्या वागण्यात, बोलण्यात आणि एकूणच वर्तनात अचानक मोठा बदल झाल्याचं पालकांच्या निदर्शनास आलं। मुलं सतत घाबरलेली असायची, घरातून बाहेर पडण्यास किंवा रायसिंगपुरा भागात जाण्यास नकार देत होती। या संशयास्पद हालचालींमुळे आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणाची वाच्यता होताच नंदुरबार शहर पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिसांनी तात्काळ विशेष पथकं तयार करून रायसिंगपुरा भागात धडक कारवाई केली आणि संशयित आरोपी चेतन प्रकाश कोळी याला वेगानं जेरबंद केलं। पोलीस कोठडीत घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी चेतन कोळी याचा मोबाईल फोन, इतर इलेक्ट्रॉनिक साधनं जप्त केली। या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये पोलिसांना अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि डेटा आढळून आल्याची माहिती आहे। हा सर्व डिजिटल पुरावा कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि न्यायालयासमोर सादर करण्यासाठी पोलिसांनी सुरक्षित केलाय। सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं या मोबाईलमधील डेटाची सखोल तपासणी केली जाते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची व्याप्ती केवळ काही मुलांपुरतीच मर्यादित आहे की आरोपीने अजून अनेक अल्पवयीन मुलांनी आपल्या विकृत वासनेचा बळी बनवलंय याचा सखोल तपास सुरू आहे। या रॅकेटमध्ये किंवा या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाची मदत लाभली होती का याचाही शोध पोलीस घेत आहेत। या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी करतायत। आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याच्या विविध कडक कलमानुसार आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। या गुन्ह्याअंतर्गत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस भक्कम पुरावे गोळा करतायत। या धडक कारवाईमुळे नंदुरबार पोलिसांचं नागरिकांमधून कौतुक होत असलं तरी या घटनेनं समाज मनाला आणि विशेषतः पालकांना विचार करायला भाग पाडले।
इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या युगात लहान मुलं किती असुरक्षित आहेत हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या अत्यंत संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनानं सर्व नागरिकांना, शिक्षकांना आणि विशेषतः पालकांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय। पालकांनी आपल्या लहान मुलांच्या, अल्पवयीन पाल्यांच्या दैनंदिन वागणुकीवर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर बारीक लक्ष ठेवावं। जर मुलांच्या वर्तनात अचानक कोणताही बदल, नैराश्य, भीती किंवा आक्रमकता दिसून आली तर त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा। जर कोणत्याही मुलासोबत असा कोणताही चुकीचा किंवा संशयास्पद प्रकार घडत असेल किंवा कोणी पैशाचं, वस्तूंचा आमिष दाखवून धमकावत असेल तर पालकांनी अजिबात न घाबरता किंवा समाजाच्या भीतीपोटी मागे न हटता थेट नंदुरबार शहर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या SDPO नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश पोळी, वय 22 वर्ष, रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। पोलीस प्रशासनानं पालकांना आश्वस्त केलंय की अशा प्रकरणात तक्रार करणाऱ्या पीडित मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते। कायद्यानुसार त्यांची नावं कुठेही उघड केली जात नाहीत, त्यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळू नये आणि त्यांना कायद्याचा जरब बसावा यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अतिशय वेगानं आणि संवेदनशीलतेनं सुरू असून आरोपी चेतन कोळी याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी वाढवून घेण्याची प्रक्रिया पोलीस पार पाडतायत, जेणेकरून या काळ्या कृत्याची संपूर्ण पाळमुळं खणून काढता येतील। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।